गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीम कुक ॲपल कंपनीचे जे सीईओ आहेत, त्यांना एक सजेशन दिलेलं आहे. सजेशन दिलं आहे, की तुम्ही तुमचे आयफोन्स इंडियामध्ये बनवू नका. कारण त्यामध्ये टॅरिफ्स खूप जास्त आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही जर इंडियामध्ये आयफोन्स बनवले आणि ते जर एक्सपोर्ट केले, तर तुमच्यावर टॅरिफ जास्त लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर इंडियासाठी बनवायचं असेल तुम्ही बनवा. पण आउट ऑफ इंडियासाठी जर बनवायचं असेल तर बनवू नका. म्हणजे रिथिंक करा. मला असं वाटतं, की इट्स अ व्हेरी सीरियस सजेशन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ यूएस आणि याला आपण लाईटली घेऊन चालणार नाही. कारण हा मेसेज फक्त Apple कंपनीसाठी नसून हा इतर कंपन्यांसाठी सुद्धा लागू पडतो आणि दुसऱ्या कंपन्या सुद्धा तितक्याच सिरियसली ह्या सजेशनकडे बघणार आहेत. म्हणून मला असं वाटतं, की इंडियन गव्हर्नमेंटनी आय एम शुअर अबाउट दिस, की फायनान्स मिनिस्टर किंवा कॉमर्स मिनिस्टर त्याच्यावरती काम करत असतीलच. पण मला असं वाटतं, की अशा परिस्थितीमध्ये आपण कुठलीही नी रिएक्शन न देता वी हॅव टू व्हेरी सिरियसली रिथिंक अवर टॅरिफ रिजिम. आपण जे टॅरिफ्स लावले आहेत इंडियामध्ये, जे टॅरिफ्स आहेत इम्पोर्ट्सचे किंवा एक्सपोर्ट्सचे, ते इम्पोर्ट्सचे पर्टिक्युलरली टॅरिफवरती आपण विचार करायला पाहिजे, की आर वी इन सिंक विथ द ग्लोबल प्रॅक्टिस? जे जगामध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत टॅरिफच्या बद्दल, त्या अनुषंगाने आपण आर वी कंप्लायंट? याचं कारण असं आहे, की आज यूएसनी ही डिमांड केली आहे, की तुम्ही टॅरिफ कमी करा. उद्या दुसऱ्या कंट्री पण अशाच आपल्याला मागू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी एक धोरण ठरवावं लागेल, की आमच्या टॅरिफचं हे धोरण आहे आणि दिस इज युनिफॉर्म फॉर ऑल द कंट्रीज. थोडं प्लस मायनस असू शकतं, पण बाय एंड लार्ज सगळ्या कंट्रीसाठी आणि प्रॉडक्टसाठी सेम असायला पाहिजे. वी हॅव टू हॅव अ पॉलिसी फॉर इम्पोजिंग टॅरिफ्स, नंबर 1. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की Apple कंपनीला सगळं त्यांचं प्रोडक्शन चायनामधून इंडियामध्ये आणायचं आहे. ते त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय, की चायनामध्ये अनसर्टनिटी असल्यामुळे आम्हाला आणायचं आहे. आणि हे फक्त Appleचंच नाही. माझी जी माहिती आहे ती बऱ्याचशा म्हणजे जवळपास सगळ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना हे पोस्ट कोव्हिडचं सिच्युएशन आहे. त्यांना त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग बेस चायनाकडून शिफ्ट करून त्यांना इंडियामध्ये आणायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये वी हॅव टू ॲक्ट व्हेरी फास्ट. वी हॅव टू ॲक्ट व्हेरी प्रोएक्टिव्हली अँड वी हॅव टू ॲक्ट व्हेरी प्रुडंटली. आपल्याला आपल्या पॉलिसी म्हणजे मेक इन इंडिया असेल किंवा दुसऱ्या पॉलिसी ज्या आपल्या आहेत, त्याच्यामध्ये ईज ऑफ डुइंग बिझनेस साठी जे काही आपल्याला करता येईल, तर इतकं आपल्याला स्मूथली सगळ्या सगळ्या ट्रान्झिशन्स करावं लागतील. सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, कंप्लायन्सेस त्याला माझ्या मते खूपच प्रायोरिटी देऊन आता खरंच इट इज ऑलरेडी लेट, पण तरी हरकत सायलेंटली ईज ऑफ डुइंग वरती काम करून त्या कंपन्यांचा कॉन्फिडन्स आपण मिळवायला पाहिजे, की नाही इंडियामध्ये बिझनेस करणं सोपं आहे. कारण इंडिया मोठं मार्केट आहे आणि वी वॉन्ट देम टू मॅन्युफॅक्चर इन इंडिया. ही अपॉर्च्युनिटी वन्स इन लाईफटाईम येते. आज समहाऊ पीपल स्टिल डोंट बिलीव्ह इन चायना. त्यामुळे मला असं वाटतं, की ही अपॉर्च्युनिटी जर आपल्याला घ्यायची असेल, तर आपल्याला आपल्या ईज ऑफ डुइंग बिझनेसवरती, आपल्या टॅक्सेशन्सवरती, आपल्या कंप्लायन्सेसवरती आपल्याला खूप काम करायला पाहिजे आणि ते सायलेंटली करायला पाहिजे, ते इफेक्टिव्ह काम करायला पाहिजे. तरच ग्लोबल इन्व्हेस्टर्सला, ग्लोबल मोठ्या कंपन्यांना एक स्ट्रेट मेसेज जाईल, की इंडिया इज द बेस्ट कंट्री नॉट ओन्ली फॉर डुइंग बिझनेस बट ऑल्सो गेटिंग अवर गुड्स मॅन्युफॅक्चर्ड देअर. इथलं इथलं जिओपॉलिटिकल सिच्युएशन चांगली आहे. इथलं स्टेबल गव्हर्नमेंट आहे. इथलं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आहे. सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र केल्या, तर एक चांगला मेसेज जाईल. पण त्यासाठी वी विल हॅव टू वर्क ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन्स. वी हॅव टू वर्क ऑन ईज ऑफ डुइंग बिझनेस इन 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 इंडिया. मी परत सांगतो, जस्ट टू रिकॅप, ट्रम्पच्या या सजेशनला की Apple कंपनी त्यांनी सांगितलं, की तुम्ही इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करू नका. त्याला आपण रिएक्शन न देता याला याला रिस्पॉन्स एकच होऊ शकतो, की आपण सगळ्या जगाला एक मेसेज दिला पाहिजे, की वी आर वर्किंग ऑन ऑन रॅशनलायझिंग द टॅरिफ्स अक्रॉस द बोर्ड फॉर ऑल द गव्हर्नमेंट्स, फॉर ऑल द कंट्रीज. नंबर 1. नंबर 2, आम्ही ईज ऑफ डुइंग बिझनेसवरती इतकं चांगलं काम केलंय, तर टॅरिफ प्लस मायनस जरी असला, तरी त्याचं आर्बिट्राज ईज ऑफ डुइंग बिझनेसने आपल्याला खूप काही करून मिळवता येईल. आपले टॅक्सेस आहे, आपले जीएसटी रेजिम आहे, हे सगळ्यांवरती चांगलं काम करून जर आपण केलं, तर मला असं वाटतं, की बघा आता प्रेसिडेंट ट्रम्पनी जे म्हटलंय तसं कदाचित इतर कुठलेही प्रेसिडेंट पण म्हणू शकतील किंवा दुसरे कुठले गव्हर्नमेंट म्हणू शकेल. पण वी कांट रिस्पॉन्ड, वी डोंट नीड टू रिस्पॉन्ड देम, बट वी कॅनॉट इग्नोर ऑल्सो देम. वी हॅव आणि ॲट द सेम टाइम वी शुड नॉट बी व्हेरी बोल्ड ऑर ॲडव्हेंचरस टू गो अँड रिस्पॉन्ड हिम. रिस्पॉन्स न करता आपण ॲक्शननी आपले रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्रूव्ह केले,
तर मला असं वाटतं की ह्या स्टेटमेंटचा, डोनाल्ड ट्रम्पच्या स्टेटमेंटचा जो स्टिंग आहे तो खूप प्रमाणामध्ये काढायला मदत होईल. बघा, इंडिया हॅज डन व्हेरी वेल ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट. 1991 पासून आपण सक्सेसिव्हली गव्हर्नमेंट्सनी फक्त प्रोग्रेसिव्ह रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आणल्या आहेत आपण परदेशी गुंतवणुकीसाठी. त्यामुळे आता हा टॅरिफचा एक नवीन इश्यू आलेला आहे. आला असताना प्रत्येक इश्यू जे आले ते आपण इंडियन गव्हर्नमेंटनी ठामपणे आणि चांगल्या पद्धतीने हँडल केले आहेत. आय एम शुअर अबाउट दिस की हा पण इश्यू आपण चांगल्या पद्धतीने हँडल करू. याला कुठलीही सेन्सिटाईज न करता मला असं वाटतं की मॅच्युअर्डली, प्रुडंटली जर आपण याला डील केलं तर आय थिंक वी विल बी एबल टू गेट आउट. पण हा इट्स अ सिरियस इश्यू. इट इज नॉट अ स्मॉलर इश्यू. इट इज नॉट वी कॅनॉट अफोर्ड टू टेक इट लाईटली. आपल्याला याच्यावरती सिरियस काम करायलाच पाहिजे. थँक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.